बीडमधील संतोष देशमुख खून प्रकरणातील 3 आरोपींना फरार घोषित करण्यात आलंय। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे वॉन्टेड असल्याचं पोलिसांनी जाहीर केलंय। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडून याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलंय। या आरोपींची माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीसही दिलं जाणार आहे। मात्र आरोपींना अटक करण्यात पोलीस आणि सीआयडी यांना अपयश येतंय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। सुदर्शन घुले आणि अन्य 2-3 लोक, मला असं वाटतं काहीतरी अजितदादाच्या पक्षाचा तो तालुकाध्यक्ष होता, अजून पकडले जात नाही। सीआयडी इन्क्वायरी करते, सगळेच पोलीस इन्क्वायरी करतात, पण सापडले जात नाही साधे आरोपी। दुर्दैव आहे ना आपल्या पोलिसांचं। बीडचे 3 आरोपी फरार घोषित करण्यात आलेले आहेत, तर माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस देणार असल्याचं या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलेलं आहे। आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी 7 पथकं रवाना झाली आहेत। आरोपी घुले जो आहे तो नेपाळला जाऊन आल्याची माहिती आहे। सुदर्शन घुले देश सोडून गेला का असाही संशय व्यक्त केला जातोय।